श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, संपूर्ण भक्तिमय चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रक्षाबंधनाची अचूक तारीख, शुभ मुहूर्त, भद्रकाळाचा मुहूर्त आणि या काळात राखी का बांधू नये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी संपूर्ण भक्तिमय चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यंदा श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा 19 ऑगस्ट रोजी भावा बहिणींच्या नात्याचा म्हणजेच रक्षाबंधनाचा दिवस साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात या दिनाला फार महत्त्व आहे. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते, तसेच भावाच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी आरोग्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करते. तर आपल्या बहिणीची आयुष्यभर रक्षा करण्याचे वचन भाऊ तिला या दिवशी देतो. पौराणिक मान्यतेनुसार रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही भद्राच्या सावटाखाली रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे रक्षाबंधनाची अचूक तारीख, शुभ मुहूर्त, भद्रकाळाचा मुहूर्त आणि या काळात राखी का बांधू नये या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. रक्षाबंधनाची योग्य तिथी. यंदा रक्षाबंधन 19 ऑगस्ट 2024 रोजी आहे. या दिवशी सोमवारी पौर्णिमा असून पहाटे 3:04 सुरू होईल, तर हा मुहूर्त रात्री 11:55 समाप्त होईल. भद्रकाळ केव्हा असणार आहे? यावर्षी भद्रकाळाच्या सावटाखाली रक्षाबंधनाचा सण असणार आहे. याची वेळ सोमवारी सकाळी 5:53 सुरू होईल, दुपारी 1:32 असणार आहे. याचाच अर्थ तब्बल 8 तासांचा हा काळ असेल. या काळात भावाला राखी बांधणे अशुभ असते, त्यामुळे भद्रकाळात चुकूनही राखी बांधू नका. रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त. सोमवारी 19 ऑगस्ट रोजी शुभ मुहूर्त दुपारी 1:32 नंतर संध्याकाळी 4:20 असणार आहे. या काळात तुम्ही भावाला राखी बांधू शकता. भद्रकाळात राखी का बांधू नये? पौराणिक मान्यतेनुसार भद्रा भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे, तसेच शनिदेवाची बहीण आहे. मान्यतेनुसार भद्रामध्ये राखी न बांधण्याचे एक आख्यायिक आहे. त्यानुसार लंकेचा राजा रावणाला भद्रा या काळात बहिणीने राखी बांधली होती. भद्रकाळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचे सांगितले जाते. अशा स्थितीत या श्रद्धेच्या आधारे जेव्हा जेव्हा भद्रकाळ लागतो तेव्हा बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधित नाही. तो काळ लोटल्यानंतर राखी बांधता येते. दुसऱ्या मान्यतेनुसार भद्रा ही शनिदेवांची बहीण आहे. न्यायदेवता शनिदेवाप्रमाणेच भद्रा हे स्वभावाने उग्र आहे. असे म्हटले जाते की भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रकालात कोणतीही शुभकार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही. भद्राशिवाय राहुकालमध्येही कोणतीही शुभकार्य